रेल्वे प्लॅटफॉर्मवर रात्रीच्या वेळी बसल्या होत्या दोन मुली. त्यांच्यावर गार्डची नजर पडली आणि समोर आलं धक्कादायक सत्य. काय आहे नेमकं प्रकरण ते जाणून घेण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तारीख 3 ऑगस्ट रात्रीचे 11 वाजले होते. दोन मुली रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरील बाकावर बसल्या होत्या. त्या घाबरलेल्या होत्या. एका गार्डची त्या मुलींवर नजर पडली आणि तो त्या मुलींजवळ गेला. ही घटना उत्तर प्रदेशातील आहे. हाथरस येथील दोन मुली ट्रेनमध्ये चढल्या. त्या त्यांच्या शहरापासून 140 किलोमीटर अंतरावर असलेल्या इटावाला पोहोचल्या. त्याच रात्री मालगाडीचा गार्ड रवनीत आर्याची इटावा स्टेशनवर ड्युटी होती. ड्युटीसाठी जात असताना इटावा रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर त्याला दोन मुली घाबरलेल्या अवस्थेत बसलेल्या दिसल्या. रेल्वे अधिकाऱ्याने सांगितलं की गार्ड आर्य त्या मुलींजवळ गेला आणि त्या मुलींची चौकशी केली. त्यांना काही मदत हवी का म्हणून विचारलं. एका मुलीने सांगितलं की ती हाथरसची रहिवासी आहे. एका ट्युशन सेंटरमधून परतत असताना काही तरुण तिच्या मागे लागले. ती खूप घाबरली आणि हाथरस स्टेशनवर पोहोचली. स्वतःला वाचवण्यासाठी ती ट्रेनमध्ये चढली आणि ट्रेन काही मिनिटात तिथून निघाली. रेल्वेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुलींनी चालत्या ट्रेनमधून मोबाईल फोनद्वारे आपल्या कुटुंबियांशी संपर्क साधला. परंतु परिस्थिती कशी हाताळावी आणि त्यांना खाली उतरण्यास कुठे सांगावं हे कुटुंबातील सदस्यांना समजलं नाही. ट्रेन गार्डने त्या मुलींना स्टेशन अधीक्षकांकडे नेलं. त्यांनी रेल्वे पोलिसांना कुटुंबियांशी बोलायला सांगितलं. यानंतर या मुलींची त्यांच्या कुटुंबियांसोबत भेट घडून आणली.